भाजपने मुंबईत आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे। आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीतून ही आशीर्वाद यात्रा निघाली आहे। मात्र ही यात्रा निघण्यापूर्वीच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या यात्रेची खिल्ली उडवली आहे। भाजपवाले मुळापासून हादरले, त्यामुळेच ते यात्रा काढतायत। त्यांच्या यात्रांनी कोणताही फरक पडणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं। आमच्या शिवगर्जना यात्रेला शिवसेनेच्या आमच्या प्रचंड प्रतिसाद राज्याच्या कानाकोपऱ्यात मिळाला, त्यामुळे ते मुळापासून हादरलेत। जनता जरी कागदावर तुमच्याकडे चिन्ह आला असेल, शिवसेना ही कागदोपत्री आली असली तरी शिवसेनेचा वारसा जनमताचा पाठिंबा हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे। त्याच्यामुळे असल्या या यात्रा आणि त्या यात्रात तुम्ही सामील करून घेणारे पैशाच्या जोरावरचे कार्यकर्ते, त्याच्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही। उलट तुम्ही जितक्या अशा यात्रा काढाल तितकी तुमची बेमनी आणि गद्दारी लोकांपर्यंत जास्त पोहोचेल। मग तुम्ही दारोदारी भटकताय ते कशासाठी भटकताय? तेजस्वी यादवच्या घरी, स्टॅलिनच्या घरी, अरविंद केजरीवालच्या दारात ती कटोरी घेऊन फिरण्यापेक्षा जनतेचा आशीर्वाद मागणारी आमची यात्रा बरी। खुद्दारी बाहेर येणार आहे। संजय राऊत त्यांना गद्दारी आणि खुद्दारीचा अर्थ कळत नाही। संजय राऊतने शरद पवारांच्या दरवाजावर झिजवलेलं डोकं ही गद्दारी, आणि शिवसेनेचा विचार, बाळासाहेबांचा विचार आणि युती टोकवणे ही खुद्दारी। राज्यातलं सत्तांतर आणि एकनाथ शिंदेंना मिळालेला शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह यामुळे ठाकरे गट बॅकफूटवरती गेला होता। मात्र आता ठाकरे गटाने आक्रमक व्हायला सुरुवात केली आहे। शिवसेना नेते रामदास कदमांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात घेरण्याची रणनीती आखण्यात आली। उद्धव ठाकरे खेडमध्ये दाखल झालेत। शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शिंदेंसोबत गेलेले माजी मंत्री रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव योगेश कदम यांच्या होम ग्राउंडवर सभा होते। कदमांच्या होम ग्राउंडवर जाहीर सभा घेत असतानाच संजय कदम ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत। संजय कदम यांच्या समर्थकांसह उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार आहेत। आजची सभा ही अतिविराट सभा आहे। कोकणामध्ये ही मोठी सभा होते। सगळं पक्षचिन्ह गेल्यानंतर, पक्ष सत्ता संघर्ष झाल्यानंतर पहिल्यांदा उद्धवसाहेब कोकणात येत आहेत, आणि म्हणून अख्ख्या महाराष्ट्राचंच नव्हे तर अख्ख्या देशाचं लक्ष या सभेला लागलेलं आहे। या सभेच्या निमित्ताने एक गोष्ट अधोरेखित होणार आहे की जरी शिवसेनेचे आमदार जरी गेलेले असले तरी सर्व शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभे आहेत, हे आज कोकण दाखवून देईल। आणि शिवसेनेचं आणि कोकणाचं एक वेगळं नातं आहे, आणि त्यामुळे ह्या नात्यावरती पुन्हा एकदा आम्ही शिक्कामोर्तब करू। 5 ते 7च्या दरम्यान तुम्ही बघाल किती जन आक्रोश या खेडमध्ये राहील। आणि मी स्वतः काल सर्व मुस्लिम समाजाच्या गावामध्ये फिरून आलेलो आहे, आणि मोठ्या संख्येने लोक येणार आहेत या सभेसाठी। माननीय उद्धवजी ठाकरे साहेब या खेडमध्ये येत आहेत। त्यांचं आम्ही खेडवासियांच्या वतीनं, रत्नागिरी जिल्हा आणि कोकणवासियांच्या वतीनं प्रथमतः स्वागत करतो। पक्षप्रवेशाचा कार्यक्रम करत असताना हा पहिलाच कार्यक्रम होतो उद्धवजींचं मुख्यमंत्री पदानंतर, जे संपूर्ण राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतरचा हा पहिला कार्यक्रम होतोय, आणि मग कोकणवासियांच्या मनामध्ये प्रचंड आनंद आहे। पुढे पोहोचत खासदार सुप्रिया सुळे पुणे दौऱ्यावरती आहेत। या दौऱ्यादरम्यान त्यांनी घेतलेल्या देवदर्शनावरून नव्या वादाची शक्यता आहे। शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप केला। सुप्रिया सुळेंनी मटण खाऊन महादेवाचं दर्शन घेतल्याचा आरोप शिवतारेंनी केला। सुप्रिया सुळेंनी पुण्यातील एका हॉटेलमध्ये मटण खाल्लं आणि नंतर महादेव आणि सासवडला सोपानकाका मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। शिवतारेंनी फेसबुकवर फोटो शेअर करत टीका केली आहे। माझ्या वाचनात नाही आलेलं, त्याच्यामुळे मला नाही माहिती। आपण काय खावा आपला अधिकार आहे, पण अशा पद्धतीने जे लाईव्ह केलं त्याच्या लिंक आणि त्यानंतर तुम्ही सोपानकाका मंदिरात गेले। मला खरंच याची फारशी माहिती नाही, कारण ह्या संपूर्ण भागामध्ये महागाई, बेरोजगारी आणि तुम्ही बघताय पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे। त्याच्यामुळे मी सकाळपासून पाण्याच्या प्रश्नासाठी सगळीकडे आहे, त्याच्यामुळे खरंच माझ्या वाचनात ही काही आलेलं नाही।
देशातील तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो आणि त्यावरून आता विरोधक आणखी आक्रमक झाले। देशातील 9 विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय। देशात तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याची तक्रार विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हे पत्र लिहिलंय। विरोधी पक्षाच्या ज्या भावना आहेत त्या एकत्रितपणे एका पत्राद्वारे जर माननीय प्रधानमंत्र्यांना पोहोचवल्या असतील तर अर्थातच या देशामध्ये काय परिस्थिती आहे याच्यावर चर्चा झाली पाहिजे। आणि मला वाटतं पुढच्याच आठवड्यात पार्लमेंट सुरू होतंय। आमची केंद्राच्या सरकारला विनंती राहील की असे सगळे प्रश्न, बेरोजगारी आणि महागाई याच्यावर पार्लमेंटमध्ये चर्चा घ्यावी।